नमस्कार, मी वीणा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुका कोलीम किंवा सुक्या कोलमाची भाजी किंवा याला काही लोक जवळा असेही म्हणतात। बहुतेक करून पावसाळ्यात ओले मासे मिळतच नाहीत आणि मिळाले तर ते खूप महाग असतात। मग अशा वेळी बहुतेक ठिकाणी सुकी मच्छी जी साठवणीची असते त्याचेच पदार्थ पावसाळ्यात बहुतेक करून लोक करतात। तर त्यासाठी मी आज सुक्या कोलमाची भाजी दाखवते आहे। तर प्रथम मी जे जवळा होता ना ते स्वच्छ साफ करून घेतलं आणि नंतर ते तव्यावर थोडं भाजून घेतलं आणि नंतर ते धुवून पाण्यामध्ये तसंच ठेवलं आहे तोपर्यंत ते जरा भिजलं जाईल जवळा। आणि इथे पसरट भांडा घेतला आणि त्याच्यामध्ये तेल टाकले आणि 3-4 लसूण ठेचून टाकलेत आणि त्याच्यामध्ये कोकम 3-4 टाकलेत आणि हिंग टाकले, कांदा टाकले, एक कच्चा आंबा घेतला, स्वच्छ धुतला आणि त्याचे कापे करून टाकलेत। थोडंसं जवळ्याला आंबटपणा येण्यासाठी आणि जवळ्याची रेसिपी छानही लागते। आणि त्याच्यानंतर ते चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण मगाशी स्वच्छ धुवून काढलेला जवळा जो भाजून घेतलेला होता तो त्याच्यामध्ये टाकलं आणि आता थोडंसं परतून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालूया आणि ना पुढची जो व्हिडिओ होता ना तो थोडंसं माझ्या हातून कट झालं आहे त्याच्यानंतर मी ना पाणी घातलं आहे, त्याच्यामध्ये थोडं परतलं आहे आणि बारीक किसलेलं खोबरं घातलं आणि वरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं असं कमी आचेवर ठेवलं आणि ही आपली रेसिपी पाहू शकता। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।